मुंबई पुलिस की पहरेदारी में सुरक्षित और शांतिपूर्ण गणेशोत्सव। महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। गणेशोत्सवासंदर्भामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे। राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे। मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेशोत्सव आपण साजरा करतो। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी परिमंडळ 6 मधील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती। मुंबई सपनों का शहर और अब बप्पा के स्वागत की तैयारियों से रोशन। इस बार गणेश उत्सव और ईद ए मिलाद दोनों ही एक साथ आने वाले हैं। ऐसे में सवाल था क्या दोनों समाज शांति और सद्भाव से त्योहार मना पाएंगे, लेकिन अब आई है एक बड़ी राहत की खबर। आज गणेश मंडलों के पदाधिकारियों और पुलिस अधिकारियों की अहम बैठक में ये तय किया गया कि गणेश उत्सव धूमधाम से लेकिन शांतिपूर्ण माहौल में मनाया जाएगा। 8 सितम्बर को ईद ए मिलाद की जुलूस भी उसी सद्भावना के साथ निकाली जाएगी। इस मौके पर अतिरिक्त पुलिस आयुक्त डॉक्टर महेश पाटिल, उपायुक्त समीर शेख, ट्रैफिक विभाग के प्रदीप चौहान और परिमंडल 6 के सभी वरिष्ठ अधिकारी मौजूद रहे। पुलिस ने साफ कहा है, त्योहार चाहे गणेश उत्सव का हो या ईद का, संदेश एक ही होगा, एकता, भाईचारा और शांति। मुंबईकरों को भरोसा है कि इस बार गणेशोत्सव न सिर्फ बप्पा का आशीर्वाद लाएगा बल्कि समाज को जोड़ने का भी काम करेगा और यही है मुंबई की पहचान, सभी त्योहार, सभी लोग एक साथ। देखील आणखी एक विनंती आहे की भरतीची वेळ असते, मोठे मोठे गणपती असतात, त्याला भरतीची वेळ असते। भरतीच्या वेळेमध्येच आपण गणपती जर तिथे नेला नाही तर तो गणपती विसर्जन दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन करायला लागतं। म्हणजे ट्रॉम्बेजिटी उदाहरणार्थ घेतलं तर आपण सर्वांनी याची देखील दक्षता घेतली पाहिजे। रस्त्यात येणारे लागणारे जे झाडं असतात, रस्त्यांना खड्डे असतात, मंडळांनी अगोदरच दक्षता घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून त्या बाबतीत आपण योग्य ती कारवाई याच्यामध्ये जे आयोजक आहे आणि मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर विशेष जबाबदारी ठेवली गेलेली आहे। विसर्जनाला विलंब होणार नाही याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला मार्गावर जे सूचना आम्ही देत असतो त्याचं पालन करणं बंधनकारक आहे। याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांना शेवटपर्यंत जर मिरवणुकीमध्ये आणण्यात आला तर आणखी विलंब होऊ शकतो। त्यामुळे स्त्री आणि ज्येष्ठ नागरिक आणि मुलं यांना मिरवणुकीमध्ये शेवटपर्यंत शक्यतो नेऊ नये। आपल्याकडे विसर्जनाच्या ठिकाणी कारण कधी कधी पावसाचे दिवस आहे, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यासाठी लाईफगार्ड्स ठेवलेले आहे। तरीही आपण सगळ्यांनी विसर्जनाच्या वेळी जे स्वयंसेवी आहे किंवा बीएमसीचे जे कर्मचारी आहेत त्यांनाच गणेश मूर्ती द्यायची, जेणेकरून ते विसर्जन करतील आणि चुकून एखाद्या मंडळाचा पदाधिकारी किंवा एखादा भाविक त्याच्या विसर्जन करताना पाण्यामध्ये जाऊन बुडणार नाही। दुर्घटना टाळण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे सूचना आम्ही देतोय याचं पालन सगळ्यांनी करणं बंधनकारक आहे। हा संपूर्ण सणाला ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने महागणेशोत्सव असं नाव दिलेलं आहे। त्यामुळे सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की एकत्रितपणे घेऊन हा महागणेशोत्सव जो आहे एकत्रितपणे सगळ्यांनी साजरा करूया। याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जे सूचना आहे ते आम्ही देत असतो। समन्वयाने आणि चांगल्या भावनाने हा संपूर्ण सण आपण साजरा करूया। धन्यवाद। बैठकीसाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे सर्व गणेश मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनींनो, मीटिंगचा उद्देश हा आपल्या काही समस्या आहेत का, आपल्या काही अडचणी आहेत का हे जाणून घेऊन त्या पद्धतीने प्रशासनाने कारवाई करावी हा आहे। हे तुम्हाला काही मार्गदर्शन करणे किंवा सूचना देणे हा त्याचा उद्देश नाही आहे। बऱ्याच लोकांनी सूचना दिलेल्या आहेत, या व्यतिरिक्त काही सूचना असतील तर आपण तुमचे पोलिसांचे सिनियर पी आय
त्यानंतर वार्ड ऑफिसर तुमच्या संपर्कात आहेत, त्यांना तुम्ही सूचना सांगू शकता, त्या निश्चितपणे त्या अंमलात आणल्या जातील आणि त्या पद्धतीने त्याची कारवाई केली जाईल. आम्ही सकाळी आम्ही मीटिंग घाटकोपर ते मुलुंडच्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग मुलुंडमध्ये झाली. तर बऱ्याच तर आमच्या चॅनलमधून तुम्ही आम्हाला काय हे देणार आहे की गणेश उत्सव एवढा मोठा आहे, त्यामध्ये आता तुम्ही 2 शब्द आमच्या चॅनलसाठी काय बोलणार? महाराष्ट्रामध्ये आणि मुंबई शहरामध्ये गणेश उत्सव साजरा केला जाणार आहे. गणेश उत्सवासंदर्भामध्ये हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे. राज्य शासनाने राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे. मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा गणेश उत्सव आपण साजरा करतो. त्या अनुषंगाने आज या ठिकाणी परिमंडळ 6 मधील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आपण आयोजित केली होती. त्या शासनाने त्याप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांनी ज्या वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत, गणेश उत्सव शांततेमध्ये सौहार्द वातावरणामध्ये साजरा करण्यासाठी त्या सूचना आम्ही त्यांना दिल्या. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी, फायर ब्रिगेडचे अधिकारी यांनी त्यांच्या सर्व अडीअडचणी त्यांच्या जाणून घेतल्या. त्या अडीअडचणी निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा गणेश उत्सव चांगल्या वातावरणामध्ये साजरा करण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. सर, आता ईद-उल मिलादुन या मुस्लिम लोकांचा पण सण आहे, त्याच्याबद्दल यावर्षी ईद ए मिलाद हा 5 तारखेला साजरा केला जाणार आहे. परंतु त्या अनुषंगाने ज्या मिरवणुका निघणार आहे असा निर्णय झाल्याची आम्हाला माहिती आहे की त्या 5 तारखेच्या ऐवजी 8 तारखेला मिरवणुका निघणार आहेत. म्हणजे गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर ह्या ईद ए मिलादच्या मिरवणुका निघणार आहेत. खूप चांगला निर्णय या संदर्भात झालेला आहे. त्यासाठी मी सर्व संबंधितांचे आभार व्यक्त करतो. आणि जनतांसाठी काय तुम्ही एक निरोप द्याल? दोन्ही उत्सव एकत्र आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आपण एकत्र साजरे करत आहोत. आणि मागच्या वर्षी सुद्धा हा दोन्ही उत्सव एकत्र आले होते, त्यावेळेस सुद्धा शांततेमध्ये हे दोन्ही उत्सव पार पडले होते. मला खात्री आहे की यावर्षी सुद्धा ईद ए मिलाद आणि गणेश उत्सव हा एक शांततेमध्ये साजरा होईल.